देशातील 8 कोटी बांधकाम कामगारांच्यासाठी 1996 साली भारत सरकारने स्वतंत्र कायदा पास केला। बांधकाम व्यवसाय हा एक धोकादायक व्यवसाय आहे। अपघातांचं प्रमाण जे असतं ते बांधकामामध्ये जास्तीत जास्त असतं। या 8 कोटी कामगारांच्यासाठी 1996 ला पार्लमेंटमध्ये हा कायदा मंजूर झाल्यानंतर या कायद्याची अंमलबजावणी मात्र लगेच सुरू झाली नाही। सर्वप्रथम 1998 साली केरळ सरकारने हा कायदा अंमलात आणला। त्याच्यासाठी राज्यामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन केलं। इतर राज्यांनी मात्र या कायद्याकडे दुर्लक्ष केलं। विशेषतः महाराष्ट्र बिहारपेक्षाही मागासलेला आहे कामगारांच्या सहानुभूतीबद्दल, कामगारांचे निर्णय करण्याबद्दल। 1996 साली पास झालेला हा कायदा 2007 सालापर्यंत महाराष्ट्र सरकारनं या अंमलबजावणीकडे बघितलं नाही। शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये केस कामगार संघटनांना घालावी लागली आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस घातल्यानंतर सुद्धा हे महाराष्ट्र सरकार काही ऐकायला तयार नसल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या सचिवावर कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाला। त्याच्यानंतरच महाराष्ट्र सरकारने 2007 साली बांधकाम कामगारांच्यासाठी नियम बनवले। पण हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्यावेळी सुद्धा एवढं नालायक होतं की नियम बनवले 2007 साली, परंतु त्यासाठी कल्याणकारी मंडळच नेमलं नाही। ते मंडळ नेमलं त्यांनी 1 मे 2011, म्हणजे इतकी वर्षे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या लाभापासून यांनी वंचित केलं। पण एवढे निर्डावलेले आहेत, ते कर्दनकाळ आहेत की त्यांनी 2007 सालापासून कामगारांच्यासाठी मात्र सर्व आस्थापनाकडून 1% सेस घ्यायला सुरुवात केली। 1 मे 2011 रोजी हा कायदा स्थापन झाल्यानंतर सुद्धा काही हालचाल नव्हती। 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे 25,000 सुद्धा कामगार नोंदीत नव्हते, ज्या वेळेस केरळमध्ये त्याच वेळेला 25 लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत कामगार होते। या कायद्याची अंमलबजावणी असं झालेलं आहे, या राज्यकर्त्यांची इच्छाशक्तीच नाही आणि या काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा हे भाजपवाले जे आहेत ते खरे कामगारांचे दुश्मन आहेत। अत्यंत सैतानी पद्धतीने सगळा कारभार करतात। आज आपण बघतोय की देशातली जी संपत्ती आहे, कामगारांनी निर्माण झालेली संपत्ती जी आहे श्रमामधून, त्यातल्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम सुद्धा त्यांनी शेअर भांडवलमध्ये गुंतवली। ESI कंपनी त्या अडाणीला जवळजवळ देऊन टाकल्यातला प्रकार आहे। सरकारी मालकीच्या जमिनींची लूट चालू आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर बांधकाम कामगारांच्या श्रमाची रक्कम जर कंत्राटदारांना हे चोरून देत असतील तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। उलट त्यांना अत्यानंद होतो की कामगारांची लूट करून त्यांनी केलेल्या श्रमाचा पैसा हा कंत्राटदारांना देऊन टाकायचा, हे असं या पद्धतीने सुरू आहे। त्यामुळे सतत कायद्याचा आधार घ्यावा लागतो। असलेला कायदा, केलेला कायदा त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून त्यांना अंमलबजावणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये जावं लागतं। 2006 साली दाखल झालेली केस जी आहे, नॅशनल कॅम्पेन कमिटी बांधकाम कामगारांची जी आहे, त्यांनी ही केस दाखल केली होती। 12 वर्षानंतर अंतिम निकाल लागला। सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल देताना असं सूचित केलेलं आहे की त्याने सांगितलं हे सिम्बॉलिक जजमेंट आहे। म्हणजे असं म्हणणं सुद्धा धक्कादायक आहे की ज्या वेळेला सुप्रीम कोर्ट म्हणतं की आम्ही दिलेला आदेश, त्या आदेशामध्ये निकालपत्रामध्ये ते सांगतात की आमचे आदेश ऐकत नाहीत, सरकार केराची टोपली दाखवतं। त्यांनी काढलेले कलम 60 खालीचे आदेश आहेत, त्याची राज्य सरकार पर्वा करत नाहीत आणि याबद्दल सरकार काहीही कारवाई करत नाही। तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की शेवटी आज आम्ही परत एकदा आदेश देतो या सरकारला की तुम्ही मॉडेल वेलफेअर स्कीम तयार करा आणि त्याची अंमलबजावणी सगळ्या देशामध्ये करा। असा निकाल मार्च 2018 मध्ये दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये या सरकारनं उलटच केलं। त्यांनी हे 4 लेबर कोड आणायच्या नावाखाली हा बांधकाम कामगार
कायदा जो आहे तो एकत्र राहणार नाही, त्याचे 2 तुकडे करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे जर 4 लेबर कोड जर अंमलात आले, अजून आलेले नाही, तर आत्ताचा बांधकाम कामगारांचा कायदा राहणार नाही. आज जे लाभ आहे ते सुद्धा मिळणार नाही. अशी सगळी अवस्था आहे. त्यामुळे बांधकाम कामगार संघटनांना एकाच वेळेला दुहेरी पद्धतीनं काम करावं लागतं. एका बाजूला कामगारांना लाभ मिळवून देणे आणि दुसऱ्या बाजूला जे सरकारने निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी करा म्हणून हायकोर्टमध्ये जायला पाहिजे. आता काय काय केलंय बघा यांनी. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेली घटना आहे, ते पाळत नाहीत. प्रत्येक मंडळाचा निर्णय हे उधळून लावतात. या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या कल्याणकारी मंडळामध्ये राज्याच्या 3 कामगार प्रतिनिधी 3 ते 5 राहतील, बिल्डर्सचे प्रतिनिधी राहतील. त्यांची नेमणूकच केली आहे, 4 वर्षापासून यांनी केलेलं नाही. यांच्या कारभाराचं सोशल ऑडिट झालं पाहिजे, ते केलं जात नाही. आणि हे करता करता आम्ही ज्यावेळेस 2021 साली केस केली, त्याचा नंबर आहे रिट पिटिशन 1027/2021. कोर्टाने सांगितले की ही जी युनियन आहे त्यांच्याबरोबर कामगारांच्या प्रश्नासंबंधी तुम्ही वेळोवेळी चर्चा केली पाहिजे, पिरियॉडिकली चर्चा केली पाहिजे. तो निर्णय हे डावलून ठेवतात. त्याच वेळेला 21 साली बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये हायकोर्टने असा निकाल दिलेला आहे याच केसमध्ये की तुम्ही कामगारांना बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय करा. जर कामगार मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 5,000 बोनस देऊ तर त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय करा. 4 वर्षे झाली याचा निर्णय या सरकारनं अजूनही केलेला नाही. आणि हे मागचे माजी कामगार मंत्री तर एवढे निर्लज्ज आहेत, त्यांनी दिवाळीच्या आधी आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी, आता ते व्हिडिओ शूटिंग आमच्याकडे सुद्धा आहे, अनेक जणांच्याकडे आहे, त्यांनी सांगून टाकलं की आम्ही तुम्हाला 5,000 रुपये दिले, तुम्ही आपल्या अकाउंट तपासा, तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. हे महाशय विसरून गेले. त्यांना जराही चाट नाही. स्वतःच्या शब्दाची अशी किंमत गेलेली नाही. सरकारनं त्यांनाच एक कामगार मंत्र्याला एक चपराक लावली. त्यानं घेतलेला निर्णय खोटा ठरला, बरोबर ठरला नाही. आणि असं असल्यामुळे आज भारत सरकारने असं कळवलेलं आहे की तुम्ही वस्तुरूपानं कामगारांना देऊ नका. त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात. प्रत्यक्षात कामगारांमध्ये निकृष्ट वस्तू मिळतात. त्याची यांनी पर्वा केलेली नाही. मोदी सरकारचा हा निर्णय त्यांनी धुडकावून लावलाय आणि स्वतःच्या मन मानेल तसं सगळ्या वस्तू विकत घेऊन कंत्राटदारांचं भलं करतायत. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला आहे असा आहे. म्हणजे जर यांनी 1000 कोटी दिले तर ते 200 कोटीची सुद्धा भांडी नसतात, वस्तू नसतात आणि 800 कोटी रुपये वाटप करतात. असे यांनी 15,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची वाट लावलेली आहे. म्हणून सातत्याने आपल्याला न्यायालयीन मार्गाचा अवलंब केला पाहिजे. आम्ही पहिली केस जिंकली 2021 मध्ये, दुसरी केस जिंकली 2024 मध्ये. 2024 मध्ये तर आम्ही असा निकाल घेतलेला आहे, कोर्टाने दिला सुदैवाने आमच्या, की आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचं काम बंद करायचं नाही. यापासून येणारी कुठलीही निवडणूक असेल या पुढच्या काळामध्ये तर त्याच्यासाठी बंद करायचं नाही. या निर्णयाचं सगळ्या भारतातल्या कामगार संघटनेने स्वागत केलं. ते म्हटले अरे वा, तुम्ही आम्हाला एक दिशा दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे हा एक महत्वाचा निकाल आम्ही घेतलेला आहे. हायकोर्टने आमच्या युनियननी संघटनेने दाखल केलेल्या केसमध्ये निकाल घेतलेला आहे. आता 3री केस आम्ही दाखल करतोय, दाखल झालेली आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये. हे जे आमदारांची कमिटी बनवण्याचा फारच जो चालू आहे, एक कायदा मोडण्याचा जो उद्योग चालू आहे, ते रद्द करा अशी आमची मागणी आहे. आणखीन एक कोर्टात केस दाखल होते. यांनी जे घर मिळण्यासाठी 3 वर्षाची अट घातलेली आहे अजब, ती 1 वर्षाची पूर्वापार प्रमाणे करा असं काही बिल्डर्सने हायकोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे. की हायकोर्टचा आदेश पाळत नाही म्हणून त्याची अवमान याचिका आता आम्ही 4 दिवसामध्ये दाखल करीत आहोत. ही एक केस दाखल होईल आणि एकूणच PIL या संदर्भात आम्ही दाखल करीत आहोत. तर आता यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम बांधकाम कामगारांच्यासाठी 23 युनियनच्यासाठी लागू झालेलं आहे. त्याची अंमलबजावणी त्यांना 10 तारखेपासून करावी लागणार आहे. त्याच्या तयारीसाठी म्हणून आम्ही ते सगळं करा तुम्ही म्हणून 6 तारखेला पुणे
उपकामगार आयुक्त जे आहेत, उपायुक्त जे आहेत, त्यांच्याकडे आम्ही सगळेजण जाणार आहोत अर्जदारांच्या सह. त्याच्यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर यावं. तर हे एकूण 5 पेक्षा जास्त केसेस हायकोर्टमध्ये आम्ही दाखल करतोय. आपल्याला माहिती आहे की हायकोर्टमध्ये केस जिंकण्यासाठी किती फी द्यावी लागते. 5 लाखापेक्षा जास्त खर्च आज होतो आहे आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त जमेल तेवढी रक्कम, निधी, देणगी तुम्ही पाठवून द्या. त्याची अत्यंत गरज आहे. आम्ही न्यायालयीन मार्गाने कामगारांना न्याय मिळवण्याचा सातत्याने चिकाटीने प्रयत्न करत आहोत. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हा गुगल पे साठी सुद्धा आहे आणि फोन पे साठी सुद्धा आहे. आपल्या काही शंका असेल तर जरूर विचारा. आणि हे जे यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. एवढे आपल्याला विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करीत आहे. धन्यवाद.